अजित पवार यांच्या आठवणींमध्ये अमोल मिटकरी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा निरोप समारंभ होता आणि या निरोप समारंभात दादा उपस्थित नाहीत असं अमोल मिटकरी म्हणाले। अधिवेशन संपत आलेलं आहे आणि असं असतानाही अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात कोणतीही चर्चा सभागृहात होत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अंतिम आठवडा सुरू झालेला आहे। खरं तर अंतिम टप्प्यामध्ये हे अधिवेशन आलेलं आहे। आजही आपण पाहतोय की अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणामध्ये असेल किंवा 293च्या या प्रस्तावावरती अद्यापही चर्चा झालेली नाही आहे। पण मात्र आज एकूण 9 आमदारांचा जे आहे निरोप समारंभ होणार आहे। त्यातल्या त्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे अमोल मिटकरी यांचा देखील यामध्ये निरोप समारंभ आहे। खरं तर हा कार्यकाळ संपत आहेत अमोलजी। आज तुम्ही दादांचा फोटो चक्क सोबत आणलेला आहे। दादांचा विषय अजूनही चर्चेला देखील आलेला नाहीये। काय नेमकी एकंदरीतच भावना आहेत? डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात दादांना म्हटलं होतं की दादा एक इच्छा माझी पूर्ण करा की माझ्या निरोप समारंभाच्या वेळेस तुम्ही हाऊसमध्ये बसून राहणे आणि मला नंतर फॅमिलीला माझ्या देवगिरीवर वेळ द्या। तर ते हसले होते आणि माझ्या पाठीवर असा ठपका मारला होता इथे विजयगडला त्यांच्या। आणि वाईट असं वाटतं, मी मागं पण भाषणामध्ये सांगितलं होतं की म्हटलं 13 मे नंतर मला काय करायचं पुढं सांगा। ते म्हणाले तू शोक प्रस्ताव झाले की भेटायला आहे देवगिरीला। त्यावेळेस शोक प्रस्ताव दादाचाच मांडावा लागला आणि आजसुद्धा दादा शेवटचं भाषण ऐकायला नाहीत। दादा बाप माणूस होते। दादांनी जिथं चुकलं तिथं कान धरून सांगितलं। आजही चर्चा कामकाजामध्ये दाखवल्या गेलेली नाही आणि उद्याचा दिवस शेवटचा दिवस आहे। उद्या माननीय गृहमंत्र्यांनी आमच्या चर्चेवर उत्तर देणं अपेक्षित आहे। उद्या जर ही चर्चा लागली नाही तर हा दादाचा विषय कधीच महाराष्ट्रासमोर येणार नाही। निश्चितच आपण पाहतोय की अजित पवारांच्या अनेक आठवणी आहेत। पण आज अजित पवारांचा सल्यूटवाला फोटो जे शेवटचं होतं तेच ते घेऊन विधान भवनामध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळाले। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।